महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78% नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 33.25% मतदान। मात्र 8 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान। ईव्हीएम कक्षाला हार घातल्यामुळे शांतिगिरी महाराजांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्र प्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सहकुटुंब दादरमध्ये मतदान, तर उद्धव ठाकरेंनी वांद्रेच्या कलानगरमध्ये बचावला मतदानाचा हक्क। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये सहकुटुंब केलं मतदान। मुंबई महानगर परिसरातल्या सर्वच्या सर्व 10 जागा जिंकण्याचा शिंदेंना विश्वास। मुंबईतल्या 6 मतदारसंघांसाठी मतदान सुरू। 3 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना। राहुल शेवाळे, संजय दिना पाटील, रवींद्र वायकर, भूषण पाटील यांचंही मतदान। मतदान केंद्रावर ईव्हीएम बराच वेळ बंद असल्यामुळे आदेश बांदेकरांचा संताप। मुंबईतल्या पवई हिरानंदानी भागातला प्रकार। मुंबईतल्या वर्सोवा परिसरात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी। मतदारांना मदत करणं गुन्हा आहे का? भाजप कार्यकर्त्यांचा सवाल। सचिन तेंडुलकर, रणवीर, दीपिका, मलाइका अरोरा, ऋतिक रोशन आणि शिल्पा शेट्टीचंही मतदान। मतदान करण्याचं सचिनचं मुंबईकरांना आवाहन। ठाण्यामध्ये विचारे आणि म्हस्के आमने सामने, तर मुख्यमंत्र्यांचं कुटुंबियांसोबत मतदान। पालघरमध्ये हेमंत सावरा आणि भारती कांबडी यांनीही बजावला हक्क। मतदानापूर्वी उमेदवारांचं देवदर्शन। राहुल गांधी रायबरेलीमधल्या हनुमान मंदिरात, तर मुंबईत उज्ज्वल निकम, अनिल देसाई देवाचरणी लीन। बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार। उद्या दुपारी 1 वाजता वेबसाईटवरती निकाल पाहता येणार। इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू। धुक्यामुळे पायलटला डोंगर दिसला नसावा। प्राथमिक तपासानंतर शक्यता व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।